शेतकरी मित्र शेती करणं आणि मटका खेळणं सारखंच. आता तुम्ही म्हणाल शेतीचा आणि मटक्याचा काय संबंध? तुम्हाला स्पष्टपणे उदाहरण सांगतो. आपण शेतामध्ये माल टाकतो. सुरुवातीला लावगड टाकतो. भरपूर खर्च करतो. खत, बियाणं, फवारण्या-गिवारण्या सर्व. सर्व काही आपण लावगड करतो. जसं मटक्यावाल्या लावगड करतात, पैसे लावतात. तसं शेतीचं झालं. शेतीमध्ये सगळं लावल्याच्या नंतर जर हाती काचकुऱ्या येत असेल, आपल्या हातात काही नाही हो, मालाचा भावाचं काही नाही आहे. वरच्या लेवलला भाव आहे तर त्यानं ठरवतील तुमच्या मालाचे भाव किती द्यायचे. तसं मटक्याचं जसं हातामध्ये आहे की त्यानं कोणता आकडा टाकायचा ते ठरवतील. मग आपल्या मालाचं तेच ठरवतील की तुमचा आकडा काय टाकायचा तुमच्या मालाचा. तुमच्या प्रत्येक मालाचा काय नेमका आकडा लावायचा, कमी करायचा की जास्त करायचा ते ठरवतील. जसं मटक्यावाले ठरवतात ना, तसं हे ठरवतील काय करायचं काय नाही. बरं ठीक आहे, जाऊ द्या चुलीत भावाचं कमी जास्त होईल. पण सुरुवातीला आपण लावला भरपूर पैसा असते, ते बी 3 ते 4 महिन्यानंतर घेतो, कोणी वर्षानंतर घेतात, कोणी एका वर्षाचे माल टाकतात, कोणी 3-4 महिन्याचे माल टाकतात. पण आज आपण 4 महिन्या अगोदर खर्च करतो, सतत त्याला 4 महिन्यापर्यंत खर्च करतो. स्टार्टिंगपासून तर शेवटपर्यंत 4 महिन्यापर्यंत काढोस्तोवर खर्च करतो. ठीक आहे, काढोस्तोवर खर्च करतो, जर आलं तर ठीक. आणि मधातच जर संकट आलं, बरसातीसारखं अफाट संकट आलं, पाणी भरपूर झालं किंवा हवा पाणी सुटली, गेलं बोंद्यात, रुपया निघत नाही, दुनियाभरचा खर्च. जसं की बरसातीला झालं, तोंडात आलेला घास निघून गेला. प्रत्येक शेतकऱ्याचे कोणाचे खरडून गेले, कोणाचे वाहून गेले, कोणाचा सत्यानाश झाला, कोणाचं काही उरलं नाही. पाण्यानं सगळ्याची वाट लावली, सारखं सततचं पाणी, शेतकऱ्याची चौकून वाट लागली. आणि शेती हे जुवा आहे. सरळ सरळ सांगतो, म्हणूनच म्हणतो शेती एक प्रकारचा मटका आहे, मटका. आणि हवा पाणी आल्याच्या नंतर माल भरत नाही पडला तर, कोणाचा गारा पडल्या, उन्हाळी जरी हिवाळी जरी टाकलं, गारा पडल्या, गेला सत्यानाश होऊन. काही हाती येऊस्तोवर काही खरं नाही. शेतकऱ्याच्या हाती काही लागत नाही, येऊस्तोवर काही खरं नाही. आणि वरच्या लेवलला तर सांगता येत नाही. भरपूर उत्पन्न झालं, पाडा भाव, करा कमी, मरला शेतकरी ठार. सतत मटक्यात आणि शेतीच्या कारभारात काहीच फरक नाही. ते मटका खेळतात लोक, आपणही शेतीमध्ये टाकून मटकाच खेळायलो. भेटल तेव्हा ठीक, नाही भेटलं तर हरे गोविंदा हरे कृष्णा. काय करणार आहे शेतकरी? लांब झाले शेतकरी, खतम. काय भाकरी उरणं गेले शेतकऱ्याला. उगम म्हणायचा भात झाला, बोलाचा भागन, बोलाचा भातन बोलाची कडी. काय भाकरी उरणं शेतीमध्ये. उगम म्हणायचा भाग, हाती येऊस्तोवर काहीच खरं नाही. लावले रताळण, हाती आले केळं, अशी परिस्थिती शेतकऱ्याची 100% व्हायली. लावगड सुद्धा निघणं एवढी परिस्थिती बेकार झाली. आणि हे दुनियाभरचा खर्च, दुनियाभरची त्याची रेट वाढायली. त्याने त्याच्या मालाची रेट ठरवायली, पण आपल्या शेतकऱ्याचा रेटनं तेही त्याने ठरवायले. त्याच्या खत बियाण्याचे भाव वरच्यावर वाढायले, पण शेतकऱ्याच्या मालाचे भाव रिवर्स यायले. म्हणूनच म्हणतो शेती करणं हे एक प्रकारचा मटका आहे. शेतकरी मित्र हो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा मग काय चुकलं ते.